Types of relations. Number one relation. You have one to one relation. One to one relation. A relation R from A to B. A relation R from A to B is said to be is said to be one to one relation, one to one relation if if every pre-image every pre-image in set A have have unique image in set B in set B and and every image in set B have unique pre-image unique pre-image in set A in set A. Full stop. समोरचे डायग्राम आणि आर ते रिलेशन लिहा. वन टू वन रिलेशनचं एक्झाम्पल आर फ्रॉम ए टू बी 1, C 3, A 4, D आणि त्याचीच ॲरो डायग्राम. Number 2, one to many relation. One to many relation. A relation R from A to B. A relation R from A to B is said to be one to many relation
one to many relation if there exists if there exists at least one element at least one element in set A in set A having having two or more images two or more images in set B in set B full stop or आणखी एका प्रकारे डिफाइन करता येतं or a relation R from A to B relation R from A to B is said to be one to many relation one to many relation if if two or more elements in set B have same pre-image in set A full stop example and diagram. Number 3, many to one relation. Many to one relation. A relation R from A to B. A relation R from A to B is said to be
is said to be many to one relation, many to one relation if two or more elements, two or more elements in set A, in set A have same image, same image in set B, in set B, full stop, or a relation R from A to B, a relation R from A to B is said to be many to one relation, many to one relation if there exists, if there exists at least one element, at least one element in set B, in set B having having two or more, two or more pre-images, pre-images in set A, two or more pre-images in set A. Example diagram. Next, many to many relation. Many to many relation. A relation R from A to B, a relation R from A to B is said to be, is said to be many to many relation, many to many relation if it is both, if it is both one to many, one to many as well as many to one, as well as
many to one. Example diagram. The next two types are onto relation and into relation. डायग्राम्स केअरफुली ऑब्झर्व करा आणि काय फरक असू शकतो. ऑन टू रिलेशन म्हणजे काय असू शकतं आणि इन टू रिलेशन म्हणजे काय असू शकतं हे. काय डिफरन्स दिसतोय. हे टाईप कोणते एलिमेंट किती एलिमेंटला रिलेटेड आहेत याच्यावरती डिपेंड नाही आहेत. म्हणजे हे वन टू वन असू शकतात, वन टू मेनी, मेनी टू वन, मेनी टू मेनी, चार पैकी कोणत्याही टाईपमध्ये हे दोन रिलेशन येऊ शकतात. पण या दोन्हीमध्ये डिफरन्स काय. डिपेंड आहे सेट बी मधले सर्व एलिमेंट्स रिलेटेड आहेत किंवा नाहीत याच्यावरती.
फर्स्ट जर आपण कन्सिडर केलं ऑन टू रिलेशन, तर याच्यामध्ये सेट बी च्या प्रत्येक एलिमेंटला किमान एक तरी प्री इमेज आहेच आहे. सेट बी च्या प्रत्येक एलिमेंटला ॲटलिस्ट वन प्री इमेज आहेच. पण या रिलेशनमध्ये मात्र सेट बी चा एक एलिमेंट असा आहे की त्याला प्री इमेज नाही. हा डिफरन्स आहे ऑन टू आणि इन टू रिलेशनमध्ये. ते वन टू वन असतील, वन टू मेनी, मेनी टू वन किंवा मेनी टू मेनी, दोन्ही पण कोणत्याही पैकी एका टाईपचे असू शकतात. पण त्यात सेट बी मधला जर प्रत्येक एलिमेंट रिलेटेड असेल तर ते असतं ऑन टू फंक्शन, सॉरी ऑन टू रिलेशन. आणि सेट बी मधला किमान एक तरी एलिमेंट असा असेल की त्याला प्री इमेज नाही, तर त्याला म्हणायचं इन टू रिलेशन. नाउ हियर we know that for any relation what is range. रेंज म्हणजे काय? एलिमेंट्स इन सेट बी विच आर रिलेटेड टू एलिमेंट्स इन सेट ए. रेंज मध्ये आपण फक्त सेट बी चे रिलेटेड एलिमेंट घेतो. या एक्झाम्पल मध्ये ऑन टू मध्ये रेंज काय होईल? ए बी सी डी ई, आणि त्याचा कोडोमेन ए बी सी डी ई तोच येईल. हे दोन्ही इक्वल येतील. आणि दोन सेट जर इक्वल असतील, आपण एक स्टेटमेंट लिहिलेलं मागच्या सेक्शन मध्ये, रेंज इज ऑलवेज सबसेट ऑफ कोडोमेन. रेंज इज ऑलवेज सबसेट ऑफ कोडोमेन. इन केस ऑफ ऑन टू रिलेशन रेंज आणि कोडोमेन इक्वल आहेत. म्हणजेच आपण म्हणू शकतो रेंज इज इम्प्रॉपर सबसेट ऑफ कोडोमेन. मग रेंज जर कोडोमेनचा इम्प्रॉपर सबसेट असेल तर ते रिलेशन कसं असतं? ऑन टू रिलेशन असे आपण डिस्क्राइब करू शकतो. इन केस ऑफ ऑन टू रिलेशन रेंज इज इम्प्रॉपर सबसेट ऑफ कोडोमेन, म्हणजेच ते दोन इक्वल आहेत. पण इन केस ऑफ इनटू रिलेशन, इनटू कधी म्हणणार आपण? एक जरी एलिमेंट असा असेल की ज्याला प्री इमेज नाही, तर ते रिलेशन इनटू रिलेशन होणार. इन दॅट केस रेंज, आता इनटू रिलेशन मध्ये रेंज काय येते? ए बी सी डी चारच एलिमेंट, आणि कोडोमेन काय तो? ए बी सी डी ई. मीन्स रेंज इज प्रॉपर सबसेट ऑफ कोडोमेन. In case of onto relation, range is improper subset of codomain, and in case of into relation, range is proper subset of codomain. Right on then, onto relation. Next type, number 5, onto relation. A relation R from A to B a relation R from A to B is said to be onto relation if every element of set B have at least one pre-image in set A. Full stop. That is,
for an onto relation, for an onto relation, range is improper subset of codomain. Range is improper subset of codomain. Full stop. एक्झाम्पल लिहायचं समोरचं. Into relation. Relation are from A to B. Relation are from A to B is said to be into relation if there exist if there exist at least one element in set B which does not have any pre-image in set A. Full stop. Next line, that is for an into relation range is proper subset of codomain. Range is proper subset of codomain. Diagram example समोरचं. हे बघा सेट बी मध्ये एलिमेंट जर
रिलेटेड राहिला किंवा नाही राहिला तर त्याच्यानुसार सुद्धा रिलेशनचा टाईप आहे. म्हणजे सेट बी मधल्या नॉन रिलेटेड एलिमेंटला व्हॅल्यू आहे, पण सेट ए मधला नॉन रिलेटेड एलिमेंट याला कुठेही व्हॅल्यू नाही. तो कुठल्याच टाईप मध्ये विचारात घेतला जात नाही. Take down example. Write the domain and range of the following relations. Number 1, A comma B such that A belongs to n, A less than 6, B equal to 4. त्यामध्ये हे जे रिलेशन आहे याच्या ऑर्डर्ड पेअर्स हे सेट बिल्डर फॉर्म मध्ये दिलेलं आहे. आधी त्याला लिस्ट मेथड मध्ये किंवा रॉस्टर मेथड मध्ये आपल्याला रिप्रेझेंट करावं लागेल. रिलेशन आहे ए कॉमा बी या ऑर्डर्ड पेअर्स. यात ए म्हणजे फर्स्ट एलिमेंट काय सांगितलं आहे, ए बिलॉंग्स टू एन, म्हणजे ए हा नॅचरल नंबर आहे, लेस दॅन 6. 6 पेक्षा लेस असणारे नॅचरल नंबर्स ए इक्वल टू काय येतील मग 1 2 3 4 अँड, म्हणजे ए ची व्हॅल्यू या 5 पैकी कुठलीही व्हॅल्यू असू शकते. आणि बी इक्वल टू काय दिलाय, therefore roster form of given relation is, दिलेल्या रिलेशनचा रॉस्टर फॉर्म प्रत्येक फर्स्ट एलिमेंट म्हणजे ए ची व्हॅल्यू पाहिजे, सेकंड एलिमेंट म्हणजे बी ची व्हॅल्यू. पण बी ला एकच व्हॅल्यू आहे ती म्हणजे 4. ए साठी मात्र 5 व्हॅल्यूज आहेत, म्हणजे 1 कॉमा 4 2 कॉमा 4 3 कॉमा 4 4 कॉमा 4 आणि 5 कॉमा 4. आणि मग या रिलेशनचं आपल्याला याचे डोमेन आणि रेंज. देअरफॉर डोमेन म्हणजे काय असतं मग, आता इथे ऑर्डर्ड पेअरच्या स्वरूपातली डेफिनेशन आपल्याला पाहिजे. इथे काही एरो डायग्राम वगैरे नाही काढलेले आपण. डोमेन म्हणजे ऑर्डर्ड पेअर्स मधला प्रत्येक फर्स्ट का सेकंड, फर्स्ट कंपोनंट. ऑर्डर पेअर्स मधला प्रत्येक फर्स्ट कंपोनंट म्हणजे डोमेन आणि प्रत्येक सेकंड कंपोनंट म्हणजे रेंज. कारण पहिला एलिमेंट प्री इमेज असतो, दुसरा एलिमेंट इमेज असतो. प्री इमेजेसचा सेट म्हणजे डोमेन, इमेजेसचा सेट म्हणजे रेंज. आता इथे काय डोमेन मग 1 2 3 4 5 आणि रेंज मध्ये एकच एलिमेंट येणार तो म्हणजे 4. आणि मग हे रिलेशन कुठल्या टाईपचं आहे, मेनी टू 1, कारण या 5ही एलिमेंट साठी एकच इमेज आहे.
म्हणजे मेनी टू वन. A comma B such that A and B both belongs to n, A plus B equal to 12. ए आणि बी दोन्ही नॅचरल आहेत आणि त्या दोघांचं ॲडिशन 12 आहे. आता माहिती आहे ए प्लस बी इक्वल टू 12 दिलेला आहे. त्यामध्ये कुठली तरी एकाची व्हॅल्यू आधी तयार करायची, म्हणजे बी इक्वल टू आपण 12 मायनस ए असं लिहू शकतो. आता नॅचरल नंबर सुरू करायचे 1 पासून. फॉर ए इक्वल टू 1 बी ची किंमत काय येईल? 12 मायनस 1 म्हणजे 11. ए इक्वल टू 2 बी इक्वल टू 10 ए इक्वल टू 3 बी इक्वल टू 9 ए इक्वल टू 4 बी इक्वल टू 8 ए इक्वल टू 5 बी इक्वल टू 7 ए इक्वल टू 6 बी इक्वल टू 6 ए इक्वल टू 7 ए इक्वल टू 7 असताना बी इक्वल टू काय येईल? ए इक्वल टू 8 बी इक्वल टू ए इक्वल टू 9 बी इक्वल टू ए इक्वल टू 10 बी इक्वल टू ए इक्वल टू 11 बी इक्वल टू आणि ए इक्वल टू 12 बी इक्वल टू काय येईल? पण 0 हा नॅचरल नंबर आहे का? म्हणजे ए ची व्हॅल्यू 12 घेता येईल का? 13 घेतली तर 12 मायनस 13 म्हणजे -1 निगेटिव्ह कडे जाईल बी. इथून पुढच्या व्हॅल्यू घेता येतील का मग? देअरफॉर ऑर्डर पेअरचा सेट काय येईल मग? ए ची व्हॅल्यू 1 असताना बी 11 2, 10 3 9 4 8 5 7 6 6 7 8
4 9 3 10 2 11 1 आणि मग डोमेन काइल डोमेन 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि रेंज काइल 11 10 9 8 7 6 5 4 3 2 आणि सिक्वेन्स इम्पॉर्टंट आहे का त्यात? म्हणजे तेच एलिमेंट आपण लिहू शकतो रेंज मध्ये पण. डोमेन आणि रेंज दोन्ही सेमच येतील किंवा उलट्या क्रमाने लिहू शकतो आपण 11 10 9 वगैरे चालेल. एक्सरसाइज 1.2 मधले क्वेश्चन नंबर 7 पासून 11 पर्यंत सगळे कंप्लीट करायचे आज. क्वेश्चन नंबर 7 to 11.